हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो. आपण आज पाहणार आहोत डिप्रिसिएशन अकाउंटिंग मधला प्रॅक्टिकल क्रमांक 6 प्रॉब्लेम आपले सोडवून झालेले आहेत. त्यातला 7वा एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत. बघा, दिलेल्या नोटबुक वही 22 पेज नंबरवर चला. तिथे तुम्हाला हा अशा प्रकारचा एक्झाम्पल दिसेल, आपण ठेवला असेल. प्रॉब्लेम बघतोय आपण. ऑन 1 एप्रिल 2012 मेसर्स गणेश कंपनी लिमिटेड टिटवाला परचेस मोटार व्हेकल कॉस्टिंग ₹3 लाख. गणेश ट्रेडिंग कंपनी आहे आणि त्या गणेश ट्रेडिंग ॲज्युमिंग दॅट आपण सगळे त्या गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये आहोत असं गृहीत धरून आपल्याला मोटार व्हेकल अकाउंट तयार करायला सांगितलेला आहे. 3 वर्षाचा डिप्रिसिएशन आकारून मोटार कार आपल्याला क्लोज करायचा आहे. तर या ठिकाणी गणेश ट्रेडिंग कंपनी आहे, टिटवाल्याला आपण आहोत. या कंपनीने 1 एप्रिल 2012 1 एप्रिल 2012 ला परचेस मोटार व्हेकल कॉस्टिंग ₹3 लाख. 3 लाख रुपयाची 3 लाख रुपये किमतीची एक मोटार व्हेकल या गणेश कंपनीने विकत घेतली. केव्हा विकत घेतली? परचेस केली 1 एप्रिल 2012 या तारखेला विकत घेतली. त्याच्यानंतर पुढे बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2012 अनदर व्हेकल वॉज परचेस फॉर ₹3,25,000. अजून एक व्हेकल मोटार व्हेकल, पहिली मोटार व्हेकल ही घेतली आहे. बघा, चित्र काढलेलं आहे, पिक्चर दिसतोय आपल्याला. 1/4/2012 ला एक मोटार व्हेकल विकत घेतली. 3 लाख रुपयाची किंमत होती. त्याच्यानंतर 1 ऑक्टोबर 2012 1 ऑक्टोबर 2012 ला अजून अनदर एक व्हेकल मोटार व्हेकल विकत घेतली. अजून एक मोटार व्हेकल विकत घेतली, तिची कॉस्टिंग ₹3,25,000. वेगवेगळ्या कारखाना वेगवेगळ्या फायनान्शियल इयर मध्ये या दोन आपल्याला मोटार कार व्हेकल विकत घेतलेल्या दिसतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढे, ऑन 1 ऑक्टोबर 2014 1 ऑक्टोबर 2014 the vehicle purchase on 1 April 2012 1 April 2012 was sold for ₹2 lakh. या तारखेला काय म्हटलेलं आहे की 1 एप्रिल 2012 ला घेतलेली मोटार व्हेकल या तारखेला सोल्ड केली, विकली 2 लाख रुपयाला. मग घेतली होती कितीला? 3 लाख रुपयाला. कोणत्या तारखेला? 1 एप्रिल 2012 ला. विकलंय केव्हा? 1/10/2014. म्हणजे 3 लाख रुपयाची मोटार व्हेकल 1 एप्रिल 2012 ला घेतलेली आपल्याला 1 ऑक्टोबर 2014 ला विकायची असेल तर 3 लाख येतील का? नाही. तर या तारखेपर्यंत आपल्याला व्हॅल्युएशन काढायचं आहे. म्हणजे आज या तारखेला जर आपण मोबाईल घेतला आजच्या तारखेला आणि 3 वर्षांनी आपण विकायला गेलो तर आपल्याला 10,000 रुपयाच्या मोबाईलची 10,000 रुपये कोण किंमत देईल का? नाही. तर फिक्स ॲसेटच्या बाबतीत आपल्याला त्याचा व्हॅल्युएशन काढायचा असतो. विक्रीच्या तारखेपर्यंत आपल्याला त्याचा घसारा म्हणजे डिप्रिसिएशन वजा करत जायचा आहे आणि जे काय किंमत येईल व्हॅल्युएशन होईल तेव्हा त्या व्हॅल्युएशनला ती मशिनरी किंवा मोटार व्हेकल आपल्याला विकायची आहे. पुढे पाहतोय, ऑन सेम डेट सेम डेट म्हणजे कोणती? विक्रीची तारीख. ऑन सेम डेट द व्हेकल ओल्ड व्हेकल वॉज परचेस फॉर ₹1,50,000. म्हणजे याच तारखेला जेव्हा एक विकली तेव्हा त्याच तारखेला एक जुनी व्हेकल त्यांनी विकत घेतली 1,50,000 रुपयाला. आता दिलेल्या या इन्फॉर्मेशन वरून, दिलेल्या एक्झाम्पल वरून, प्रॉब्लेम वरून आपल्याला खाली सांगितलेलं आहे, ॲज्युमिंग दॅट व्हेकल इज डिप्रिसिएटेड ऑन 31 मार्च एव्हरी इयर. दरवर्षी आपल्याला या व्हेकल वरचा डिप्रिसिएशन आकारायचा आहे आणि 31 मार्च म्हणजेच हा फायनान्शियल आपण नेहमीप्रमाणे मी नेहमी सांगतोय की या ठिकाणी 3 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला पाहायच्या आहेत.
त्यातलं पहिलं पाहायचं आहे की फायनान्शियल इयर, ह्या व्यवसायाचा फायनान्शियल इयर स्टार्ट अँड एंड केव्हा होतोय ते पाहायचं आहे. तर फायनान्शियल इयर स्टार्ट दिलेला आहे 1/4/2012 एप्रिल ते मार्च 31 मार्च. त्याच्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे 31 मार्च एव्हरी इयर ॲट 12% पर ॲनम. डिप्रिसिएशनचा रेट 12%, या ठिकाणी 12% पर ॲनम म्हणजेच प्रत्येक वर्षाला 12 महिन्याला जर डिप्रिसिएशन आकारायचा आहे फिक्स ॲसेट वरती तो 12% या ठिकाणी सांगितलेला आहे. बाय द फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, आणि मेथड कोणती तर फिक्स इन्स्टॉलमेंट म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथड. आणि पुढे म्हटलेलं आहे प्रिपेअर मोटर व्हेकल अकाउंट, अशा प्रकारचा मोटर व्हेकल अकाउंट तयार करा फॉर द फर्स्ट 3 इयर, पहिल्या 3 वर्षासाठी. ते 3 वर्ष कोणते तर 1 एप्रिल 12 ते 31 मार्च 13, 1 एप्रिल 13 ते 31 मार्च 14, 1 एप्रिल 14 ते 31/3/15. अशा प्रकारचे 3 फायनान्शियल इयर आहेत. आपण आता मोटार व्हेकल अकाउंट्स या ठिकाणी मेंटेन करतोय. सुरुवातीला म्हटलेलं आहे 1 एप्रिल 2012 मेसर्स गणेश कंपनी लिमिटेड टिटवाला परचेस मोटार व्हेकल कॉस्टिंग ₹3 लाख, 3 लाख रुपयाची मोटार व्हेकल खरेदी केली तर दिसते. 1/4/2012 ला परचेस केली मोटार व्हेकल 3 लाख रुपयाला. मोटार व्हेकल आपल्या व्यवसायात आपल्या म्हणजेच गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये आली आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडून बँकेतून पैसे कमी झाले जेव्हा आपण चेक देणार आहोत तेव्हा. तर याची पहिली एंट्री आपण पाहतोय 1/4/2012 टू बँक 3 लाख, 3 लाख रुपयाची ही मोटार व्हेकल आपण विकत घेतलेली आपण म्हणजे आपल्या गणेश ट्रेडिंग कंपनीने. पहिली एंट्री झाली. पुढे म्हटलेलं आहे ऑन 1 ऑक्टोबर 2012 another vehicle was purchased for ₹3,25,000. अजून एक व्हेकल्स विकत घेतली. तारीख मात्र लक्षात घ्यायची आहे. मी नेहमी सांगतो की तारखेवरती आपला व्हॅल्युएशन आणि डिप्रिसिएशन आकारायचा आहे. आता 1/10/2012 ही तारीख या पहिल्या फायनान्शियल इयर मध्ये येते का आपल्याला पाहायचं आहे. 1 ऑक्टोबर 2012 येते का 1/10/2012 तर नाहीये, येते बघा. 4 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च इथे थांबते. म्हणजे ही जी तारीख आहे ही तारीख पहिल्या फायनान्शियल इयर मध्ये येते. म्हणून या ट्रान्झॅक्शनची एंट्री पहिल्याच फायनान्शियल इयर मध्ये होणार आहे. आता बघा ही परचेस केली 3 लाख रुपयाची व्हेकल, त्याची एंट्री केली. फक्त तारीख आहे 1/4/12. इथे बदल एवढाच आहे, तारीख बदलली, बाकी परचेसच केलेले आहे. फक्त 3,25,000 रुपयाची दुसरी मोटर कार. मग एंट्री काय होईल याच फायनान्शियल इयर मध्ये 1 ऑक्टोबर 2012 टू बँक अकाउंट 3,25,000, 3,25,000. अशा प्रकारच्या 2 मोटार व्हेकल वेगवेगळ्या किमतीच्या वेगवेगळ्या तारखेला आपण खरेदी केलेल्या आहेत. आपण म्हणजे आपल्या या गणेश ट्रेडिंग कंपनीने. पुढे म्हटलेलं आहे याच्या पुढे ऑन 1 ऑक्टोबर 2014 1 ऑक्टोबर 2014 या तारखेला काय म्हटलेलं आहे तर 1/4/12 ला घेतलेली मोटार व्हेकल 1/10/2014 ला विकली. किती रुपयाला विकली या ठिकाणी दिलेलं आहे 2 लाख रुपयाला विकली आणि घेतलेली 3 लाख रुपयाला. आता ही जी तारीख आहे सुरुवातीला आपल्याला काय बघायचं ही तारीख पहिल्या फायनान्शियल इयर मध्ये येते का. हा ट्रान्झॅक्शन ह्या वर्षात झालेला आहे का. बघा तारीख 14 आहे, इथं 13 ला हा संपतोय. म्हणजे काय करायचं आपल्याला पहिला जो वर्ष फायनान्शियल इयर आहे तो क्लोज करायचा आहे. क्लोज करायचं म्हणजे काय करायचं आहे तर मित्र पहिला आपल्याला डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डिप्रिशिएशन कशावर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे फिक्स असेट कोणते दिलेले आहे मोटार व्हेकल. मोटार व्हेकल जेवढ्या किमतीच्या आहे
तेवढ्या किमतीवर आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे, नंतरच हा वर्ष क्लोज करायचा आहे. मग आता डिप्रिशिएशन आकारायची तारीख काय? वर्षाच्या शेवटी 31/3. आता इथे पहिली तारीख घेतो मी 31/3/2013 बाय डिप्रिसिएशन. इथं मोटार कार नंबर 1, ही मोटार कार नंबर 1, मोटार नंबर 1 किती रुपयाचे आहे? 3 लाख. ह्या खरेदीच्या तारखेपासून वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही मोटार कार वर्षभरात किती महिने होती? 12 महिने. 1 एप्रिल सुरुवातीपासून वर्षाच्या पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत 12 महिने. ही 12 महिने आपल्याकडे आहे. 12 महिन्याचा 12% आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आता डिप्रिशिएशन कसं आकारायचं बघा, इथे वर्किंग नोट करतोय. 3 लाख गुणिले 12, 12% म्हणजे 12 भागिले 100. 12 के 12, 12 2 24, 12 3 36, 36,000, 36,000 डिप्रिसिएशन ऑन फर्स्ट मोटार व्हीकल. 36,000. चला, पहिली मोटार कार आहे, व्हेकल आहे, त्याच्यावरती डिप्रिशिएशन झाला कारण अजून एक आपल्याकडे मोटार कार विकत घेतली होती 1 ऑक्टोबर 12 ह्याच पहिल्या फायनान्शियल इयर मध्ये. त्याचा डिप्रिशिएशन आकारायचा आहे. डिप्रिशिएशन आकारण्यापूर्वी आपल्याला काय करायचं मित्रांनो? पिरियड बघायचा आहे, कालावधी, की ही मोटार कार आपल्या व्यवसायात ह्या पहिल्या वर्षात किती महिने आहे. आता ही मोटार कार आपल्या ह्या व्यवसायात पहिल्या वर्षी 1 एप्रिल 12 ते 31/3/13 पर्यंत किती महिने आहे? आपल्याला महिने आधी मोजावे लागतील. तारीख बघायची 1/10/2012 इथून 31/3 पर्यंत, म्हणजे ऑक्टोबर हा पूर्ण 10. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे किती महिने झाले? 6 महिने. म्हणजे ही जी मोटार कार आहे ती आपल्याकडे पहिल्या वर्षात 6 महिने आहे. ही पहिली होती ती 12 महिने आणि ही 6 महिने. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना डिप्रिशिएशन आकारताना फक्त 6 महिन्याचा आकारायचा आहे. आपण घेऊया इथे डिप्रिशिएशन 31/3/2013 बाय डिप्रिसिएशन. ही मोटार कार नंबर 2 आणि 6 महिन्याचा डिप्रिसिएशन आपल्याला आकारायचा आहे. आता 6 महिन्याचा डिप्रिशिएशन आकारायचा आहे. 3,25,000 6 महिन्याचा डिप्रिशिएशन 12%. किती? 12%. 3,25,000 त्याच्यावरती 6 महिन्याचा 6/12 गुणिले 12% म्हणजे 12/100. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला त्याचा डिप्रिशिएशन काढायचा आहे. तर बघा 12 के 12, 12 गेले, हे 2 2 0 गेले, 6 0 0, 6 5 30, 6 2 12, 13 2 15, 6 1, 6 3 18 आणि 19, 19,500. 12% 6 महिन्याचा 19,500 एवढा डिप्रिशिएशन येते. म्हणजे ही जी कार आहे ही 6 महिन्यांनी एवढ्या रुपयांनी जी चालेल, म्हणजे डिप्रिशिएशन आकारला तेवढ्या रुपयांनी किंमत तिची उतरली आणि पहिल्या मोटार व्हेकलची 36,000 रुपयांनी किंमत खाली आली. आता या ठिकाणी आपल्याला पहिला वर्ष क्लोज करायचा. क्लोज करण्यापूर्वी इथं लिहायचा आहे 31/3/13 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. टोटल लिहायचे आहे 6,25,000, 6,25,000. म्हणजे 2 मोटार कारची कॉस्टिंग खरेदीची किंमत ही 6,25,000 आहे आणि या 6,25,000 मधून दोघांचा डिप्रिशिएशन वजा केला 36 आणि 19,500, म्हणजेच या 2 गाड्यांची किंमत, व्हेकलची किंमत ही
वर्षाच्या शेवटी कमी येणार आहे. म्हणजे 6 लाख 25 मधून आपल्याला घालवायचे आहेत बघा 30, 40, 50, 55, 500 घालवायचे आहेत. 6,25,000 मधून 55,500 घालवायचे आहेत. हातचा 1 9, हातचा 1 6 आणि 6 12, हातचा 5,69,500. 5,69,500. 5,61,500. 5,69,500 ही झाली दोन मोटार व्हेकलची किंमत. आज व्यवसायात एवढ्या किमतीच्या ह्या दोन मोटार व्हेकल आहेत. आता हा वर्ष संपला, नवीन वर्ष चालू करायचा आहे. नवीन वर्षाची सुरुवात केव्हा होईल तर इथं हा वर्ष संपला, आता नवीन वर्षाची सुरुवात होईल सेकंड इयर 1/4/2013 ते 31/3/2014. मग पहिली सुरुवातीची तारीख आपण घेतो या ठिकाणी 1/4/2013. हीच बॅलन्स पुढे ओढायची आपल्याला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 56,500. आता पुढे या वर्षात काय घडामोडी झालेल्या आहेत मोटार व्हेकलच्या बाबतीत आपल्याला इथे पाहायचे आहे. बघा 3,25,000ची कार खरेदी केली. त्याच्यानंतर ऑन 1 October 2014 द व्हेकल परचेस ऑन 1 April 2012 वॉज सोल्ड फॉर ₹2 lakh. ही तारीख आधी आपल्याला काय पाहायचं, आधी ही तारीख आहे ज्या तारखेला ट्रान्झॅक्शन झालंय ती तारीख या दुसऱ्या सेकंड फायनान्शियल इयर मध्ये येते का ही बघायचं आहे. जर येत असेल तरच त्याचा आपल्याला विचार करायचा आणि इथे त्याच्या एंट्र्या करायच्या. येत नसेल तर दुसरा वर्ष हा क्लोज करायचा आहे आणि नंतर त्या तारखेचा विचार करायचा. आता ही तारीख बघूया ह्या वर्षात येते का. 1/4/13 ते 31/3/14. आता हा 14 आणि इथं 10 महिना 10, इथं तिसरा महिना आहे म्हणजे तिसऱ्या नंतर 10वा महिना येतो. म्हणजे हा जो ट्रान्झॅक्शन आहे हा दुसऱ्या फायनान्शियल इयर मध्ये येणार नाहीये. आणि म्हणून आपण काय करणार आहोत की हा जो सेकंड फायनान्शियल इयर आहे मोटार व्हेकलचा अकाउंट आपण सेकंड इयर क्लोज करणार आहोत. क्लोज करण्यापूर्वी काय करणार आहोत, डिप्रिशिएशन आकारायचं आहे. डिप्रिशिएशन कशावरती आकारायचं आहे, मोटार व्हेकल वरती. मोटार व्हेकल किती आहेत आपल्याला माहिती आहे. आता मोटार व्हेकल 2 आहेत आणि 2 मोटार व्हेकलचा आपल्याला या ठिकाणी आधी डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आणि त्या दोन्ही मोटार व्हेकल ह्या दुसऱ्या वर्षात, ह्या दोन व्हेकल ह्या दुसऱ्या वर्षात पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत आहेत. आता 12 महिने या दोन्ही आहेत. तर आता आपल्याला डिप्रिशिएशन आकारताना 12 महिन्याचा आकारायचा 31/3/2014 बाय डिप्रिसिएशन मोटार कार नंबर 1 12 महिन्याचा 36,000. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी मोटार कार जी आहे बाय डिप्रिसिएशन मोटार कार नंबर सेकंड 12 महिन्याचा, ह्याच्यावरती 12 महिने 3,25,000. ह्या ओरिजिनल कॉस्ट वरती आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे. का तर मेथड जी आहे ही मेथड ओरिजिनल कॉस्ट मेथड आहे आणि ओरिजिनल कॉस्ट ही सुरुवातीची कॉस्ट. ह्याच्यावरती बघा 3 लाखावरती 12% 36,000, 12% आहे 36,000 आणि 3,25,000वरती आता 12%. 6 महिन्याचा 19,500 होतं आणि आता आपल्याला 12 महिन्याचा काढायचा आहे म्हणजे किती 39,000. 39,000. आता यापुढे आपल्याला बघायचं आहे. आता 39,000 कशा आले तर बघा इथं 3,25,000 गुणिले 12%. आता वर्षाचा काढायचा आहे. 0 गेला 0 गेला 12 0 0 12 पंचे 60 12 दुने 24 म्हणजे 30 12 त्रिक 36 37 38 39,000. हे झाला डिप्रिशिएशन. आता आपल्याला हा वर्ष क्लोज करायचा आहे. क्लोज करताना
सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड आउट 31/3/14 बाय बॅलन्स कॅरीड डाउन टोटल 5,69,500 5,69,500 30 टोटल क्रेडिट साइडला लिहायचं आहे 5,69,500 5,69,500. आता या टोटल मधून घसारा वजा करायचा म्हणजे येईल ती दोन कारची दुसऱ्या वर्षाची किंमत. आता ही जी टोटल आहे बघा 5,69,500 वजा ह्याचे डिप्रिशिएशन दोन्ही कारवरचा डिप्रिशिएशन 9, 10, 15 चा 1 7 0 0 5 6 9 4,96,500 4,96,500 याची टोटल बघा परत एकदा 9, 10, 15 चा 1 7 5,69,500 मधून 0 0 5 9, 10, 15 आहे सॉरी 9, 10, 15 चा 1 7 म्हणजे इथे आले 4,94,500 4,94,500 ही झाली दोन मोटार व्हेकलची किंमत 4,94,500. आता तिसरा वर्ष चालू करायचा आहे. दुसरा वर्ष क्लोज केला. पहिल्या वर्षाला डिप्रिशिएशन आकारला क्लोज केला. दुसऱ्या वर्षाला डिप्रिशिएशन आकारला क्लोज केला. आता दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या दोन्ही कारची व्हॅल्युएशन जर बघितलं तर 4,94,500. आता पुढचा वर्ष चालू होतोय तिसरा. आता हा दुसरा वर्ष संपला क्लोज केला. तिसरा वर्ष आपण पाहतो 1/4/2014 ला स्टार्ट होईल. ही 1/4/14 म्हणजे 31 नंतर 1 3 नंतर 4 आणि 14 1/4/2014 ही बॅलन्सची कॅरी डाऊन आहे ती आपल्याला या ठिकाणी ब्रॉट डाऊन करायची आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,94,500 4,94,500. आता तिसरा वर्ष स्टार्ट करतोय आपण. तिसरा वर्ष स्टार्ट करण्यापूर्वी एक्झाम्पल कडे वळतोय बघा. एक्झाम्पल ऑन 1st October 2014 द व्हेइकल परचेस ऑन 1st April 2012. 1st April ही बघा ही तारीख जी आहे. The vehicle purchased on 1st April 2012 was sold for ₹2 lakh. ही जी खरेदी केलेली 1 एप्रिल 2012 ला खरेदी केलेली व्हेइकल 3 लाखाची होती ती 2 लाखाला विकली. केव्हा विकली? 1/10/2014 ला. आलं लक्षात? ऑन द सेम डेट आणि त्याच तारखेला ओल्ड व्हेइकल वॉज परचेस फॉर ₹1,50,000 आणि याच तारखेला जी विकली आणि लगेच दुसरी जुनी 1.5 लाखाला व्हेइकल खरेदी केली. आता आपल्याला काय बघायचं आहे? ह्या तारखेला ही जी व्हेइकल आहे आता विकली. आता या बघा इथे ही व्हेइकल 12 महिने आपण चालवली या व्यवसायाने. दुसऱ्या वर्षात देखील दुसऱ्या फायनान्शियल इयर मध्ये ही 12 महिने चालली वर्षभर. आता तिसऱ्या वर्षात ही या तारखेला विकायची आहे म्हणजे ती तिसऱ्या वर्षात चालली किती, वापरली किती, यूज किती केला व्हेइकलचा. तर या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजे 1 एप्रिल पासून 1 एप्रिल पासून तिसरा वर्ष 1 एप्रिल 2014 या तारखेपासून या तारखेपर्यंत किती महिने चालली तर बघा एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर नाही, ऑक्टोबरचा पहिला दिवस आहे म्हणजे 6 महिने. किती महिने? 6 महिने ही होती तिसऱ्या फायनान्शियल इयर मध्ये. म्हणजे आता काय करायला लागेल? ह्या तारखेपर्यंत आपल्याला व्हॅल्युएशन काढत यावं लागेल आणि नंतरच आपल्याला कळेल की ती ही ह्या तारखेला
किती किमतीची आहे आज, तर व्हॅल्युएशन या विक्रीच्या तारखेला किती आहे आणि ती किती रुपयाला विकायची आहे, तर 2 लाख रुपयाला. मग त्याच्यावर प्रॉफिट होते का लॉस होते ते आपल्याला नंतर कळणार. तर आपण इथे या ठिकाणी वर्किंग नोट करणार आहोत. वर्किंग नोट मध्ये आपल्याला कळेल किती रुपयाची विक्रीच्या दिवशी विकताना ते किती रुपयाचे आहे. तर आता वर्किंग नोट मध्ये आपण करतोय 1/4/2012 परचेस व्हॅल्यू $3 लाख, बरोबर आहे, 3 लाख. 1/4/2012 ला ही जेव्हा खरेदी केली आपण तेव्हा ती 3 लाख रुपयाची होती. 1 वर्ष वापरली, बरोबर आहे, तिचं डिप्रिशिएशन या ठिकाणी काढलं होतं 36,000, म्हणजे 1 वर्ष वापरली. 31/3/2013 ला डिप्रिशिएशन आपल्याला काढायचं आहे 12 महिन्याचा 12% 36,000. 1 वर्ष वापरल्याने ती किती रुपयाची झाली, 2,64,000 रुपयाची झाली. 1 वर्ष वापरल्यानंतर ती 2,64,000 रुपयाची झाली. ती किती तारखेला झाली, 1/4/2013 ला. व्हॅल्यू ऑफ कार व्हेकल मोटार, व्हॅल्यू ऑफ मोटार कार. आता ह्या तारखेपासून म्हणजेच 1/4/2013 पासून ही कार व्यवसायात होती, म्हणजे दुसऱ्या वर्षात ती व्यवसायात होती. हा फायनान्शियल वर्ष 1, आता इथं दुसरा होतोय, म्हणजे या दुसऱ्या वर्षात ती आपल्याकडे होती, म्हणजे तिचा डिप्रिशिएशन आपल्याला या ठिकाणी आकारायचा आहे. डिप्रिशिएशन 12 महिन्याचा 36,000. ओरिजिनल कॉस्ट मेथड असल्या कारणाने 36,000 मूळ किमतीवरती. आता बघा ती दुसऱ्या वर्षात किती रुपयाची झाली, 2,28,000 रुपये. 2,28,000 रुपयाची ही तारीख आहे 1/4/14 ला. व्हॅल्यू ऑफ मोटर कार 1/4/14 ला. आणि आता 1/4/14 तिसरा वर्ष चालू होतोय. हा पहिला वर्ष, हा दुसरा वर्ष, 2 वर्ष वापरली. 2 वर्षाचा म्हणजे प्रत्येक वर्षाचा 36 12% प्रमाणे ओरिजिनल कॉस्ट मेथड असल्या कारणाने डिप्रिशिएशन वजा करत 2 वर्षाचा 36,000 रुपये डिप्रिशिएशन झाला. आणि त्या मोटार कारची आता तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवशी व्हॅल्युएशन केला तर 2,28,000 रुपयाची ती मोटार व्हेकल आहे ही. आता तिसरा वर्ष चालू झाला. एप्रिल महिना गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला आणि ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला ही मोटार कार विकली. म्हणजे काय होईल, तिसऱ्या वर्षात ती 6 महिने आपल्याकडे वापरली. एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंत, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑक्टोबर 1 तारीख असल्या कारणाने तो गृहीत धरायचा नाही आहे. तर 6 महिने वापरली, म्हणजे 6 महिन्याचा या ठिकाणी आपल्याला डिप्रिशिएशन काढायचा आहे. 1/10/2014 ला डिप्रिसिएशन 6 मंथ 12.5% प्रमाणे, म्हणजे 36,000 जर वर्षाचा असेल तर 6 महिन्याचा किती, 18,000. म्हणजेच ह्या तारखेला ज्या दिवशी विकायचे आहे त्या तारखेला आता ही विक्रीची किंमत आहे 1/10/2014 ला. व्हॅल्यू ऑफ मोटार कार 2,10,000 रुपयाची होती. किती घेतली तेव्हा, 3 लाखाची. आणि आज विकतोय त्या तारखेला तिचं जर व्हॅल्युएशन केलं तर ती आहे 2,10,000 रुपयाची. आता पुढची वर्किंग नोट करण्यापूर्वी आपल्याला फक्त हा या वर्षातला डिप्रिशिएशन जो आहे 1/10/2014 या तिसऱ्या वर्षातला तो आधी आपण या ठिकाणी एंट्री करणार आहोत.
1/10/2014 बाय डिप्रिसिएशन मोटार कार नंबर 1 आणि 6 महिन्याचा डिप्रिसिएशन 18,000 त्याला डिप्रिसिएशन काढलं, त्याची एंट्री केली. आता त्याचं व्हॅल्युएशन आलाय 2,10,000 रुपये. आता 2,10,000 रुपयाची मोटार कार विकली किती रुपयाला? तर या ठिकाणी 2 लाख रुपयाला विकले. सोल्ड फॉर रुपीज 2 लाख. 1/10/2014 ला विकली. सेल ऑफ मोटार कार. सेल ऑफ मोटार कार किती लाख रुपयाला विकली? 2 लाख रुपयाला विकली. प्रॉफिट लॉस पाहण्यापूर्वी आपण काय करायला? विकली मोटार आपल्याकडून गेली. जेव्हा ती आपल्याकडे आली होती तेव्हा त्याची एंट्री काय केली? टू बँक. म्हणजे मोटार कार आली, बँकेतून पैसे गेले. व्हॉट कम्स इन? मोटार कार कम्स इन. व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट फ्रॉम द बँक. सो एंट्री विल पास इन डेबिट साइड टू बँक. आता काय झालेलं आहे? आता ही मोटार कार विकली म्हणजे मोटार कार गेली आणि आपल्याकडे काय आलंय? कॅश आले. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू मोटार कार. कॅश जर बँकेचा चेक दिला असेल तर बँक. मग इथे एंट्री करायचे 1/10/2014 ला बाय बँक किंवा कॅश. सेल ऑफ मोटार कार किती रुपयाला विकली? 2 लाख रुपयाला. 2 लाख रुपये. 2 एंट्र्या झाल्या या वर्षातल्या, तिसऱ्या वर्षातल्या. आता आपण काय करतोय? 2,10,000 रुपयाची ही मोटार कार 2 लाख रुपयाला विकली. म्हणजे प्रॉफिट होईल का लॉस होईल ते आपण पाहतोय. बघा काय होईल. 2,10,000 रुपयाची मशीन मोटार कार 2 लाख रुपयाला विकली म्हणजे काय होईल? 10,000 रुपये. 2/10 ची मोटार कार 2 लाख रुपयाला विकली म्हणजे काय होईल? 10,000 रुपये. व्यवसायाला लॉस होईल. कशावरती लॉस? लॉस ऑन सेल ऑफ मोटार व्हेकल. किती तारखेला लॉस? ज्या दिवशी विकली त्या तारखेला 1/10 लॉस ऑन सेल ऑफ मोटार कार. मग हा लॉस जो आहे तो लॉस आपल्याला या मोटार व्हेकलच्या क्रेडिट साईडला त्याच तारखेला दाखवायचा 1/10/2014 ला बाय प्रॉफिट ऑफ लॉस अकाउंट. इथे लिहायचा आहे लॉस ऑन सेल ऑफ मोटार कार. किती रुपये लॉस झालेला आहे? 10,000. 10,000 रुपये लॉस. ह्या लॉसची एंट्री आपण या ठिकाणी घेतली. पुढे म्हटलेलं आहे आता ही वर्किंग नोट संपली, त्याचं व्हॅल्युएशन केला, ती विकली, प्रॉफिट झाला की लॉस झाला हे बघितलं आणि त्या तिन्ही एंट्री आपण या ठिकाणी केल्या. 6 महिने होती, 6 महिन्याचा डिप्रेशन केला ह्याच्यावरती. आता ही गेली आपल्याकडून, बरोबर. ही या व्यवसायातून विकली, ही गेली. त्याच्यानंतर विकून पैसे आले त्याची एंट्री केली, त्याच्यावर लॉस झाला त्याची एंट्री केली. आता आपण पुढे बघतोय ऑन द सेम डेट ओल्ड व्हेकल वॉज परचेस फॉर ₹1,50,000. याच तारखेला अजून एक मोटार कार आपल्याकडे आली. ही जुनी मोटार कार किती रुपयाला? 1,50,000 रुपयाला. किती तारखेला? 1/10 ही जुनी मोटार कार विकत घेतली, खरेदी केली. आता खरेदी केली, मोटार कार आली. या ठिकाणी तारीख 1/10/2014 टू बँक अकाउंट 1,50,000. नवीन मोटार कार घेतली, आलेल्या विकून आलेल्या पैशातून. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. या ठिकाणी ट्रान्झॅक्शन संपलेलं आहे, परंतु क्लोज करण्यापूर्वी आपण जेवढ्या मोटार कार आपल्याकडे आहेत
त्या सगळ्यांचा डिप्रेशन आपल्याला इथं काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे, नंतरच तिसरा वर्ष आपल्याला क्लोज करायचा आहे. आपल्या व्यवसायात मोटार कार आहेत किती आता क्लोज करताना? क्लोज केव्हा करणार आहोत? हा जो वर्ष आहे तो क्लोज करणार आहोत 31/3 31 मार्चला, 31 मार्च 2015 ला बाय डिप्रिशिएशन. आता क्लोज करताना आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचा आहे. डिप्रिशिएशन जेवढ्या मोटार कार आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांचा डिप्रिशिएशन आपल्याला या ठिकाणी आकारायचा आहे. आता बघा मोटार कार आहेत किती? 1 2 आणि इथे एक घेतलेली आता नवीन 3. 1 2 आणि 3. आता ही जी घेतली होती ही ह्या वर्षामध्ये फक्त 6 महिने वापरली आणि ती विकून टाकली, म्हणजे हिचा डिप्रिशिएशन आपण आकारला. 6 महिने डिप्रिशिएशन आपण घेतला या मोटार कारचा, बरोबर आहे. आता आपल्याला दुसरी मोटार कार जी आहे 1/10/2012 ला खरेदी केली होती. 1/10/2012 ला, म्हणजे ह्या वर्षात ती 6 महिने होती, या वर्षात वर्षभर होती. आता तिसऱ्या वर्षात ती वर्षभर आहे. मग ह्या मोटार कारचा मोटार व्हेकलचा डिप्रिशिएशन 3,25,000 वरती 12 महिन्याचा मगाशी बघितला आपण 39,000, 39,000 झालं. याच्यावरचा डिप्रिशिएशन घेतला, याचा 6 महिने विकतानाच घेतला. आता अजून एक मोटार व्हेकल आपल्याकडे आहे जी आता विकताना खरेदी केली, ती विकली, ही विकली आणि ही घेतली. म्हणजे 1 ऑक्टोबर 2014 ला 1,50,000 रुपयाची मोटार व्हेकल आता आपल्या ह्या गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये आलेली आहे. आता तिसरा वर्ष क्लोज करताना तिचा डिप्रिशिएशन आकारताना ती मोटार कार व्हेकल आपल्याकडे ह्या तिसऱ्या वर्षामध्ये फायनान्शियल इयर मध्ये किती महिने वापरले बघा. 1 ऑक्टोबर पासून 31/3 पर्यंत, ऑक्टोबर पूर्ण, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, 31 मार्च पूर्ण म्हणजे 6 महिने, म्हणजेच 1.5 लाखावरती आपल्याला 6 महिन्याचा डिप्रिशिएशन 12% या ठिकाणी आकारायचा आहे. आणि तो 12% डिप्रिशिएशन आपण काढतोय. हे बघा इथे वर्किंग नोट करतोय. 1,50,000 गुणिले 6 महिने म्हणजे 6/12 गुणिले 12% म्हणजे 12/100. 600 600 6/35 6 7 8 9 9,000 रुपये डिप्रिशिएशन या ठिकाणी आपल्याला 6 महिन्याचा काढायचा आहे. बघा 1.5 लाखावरती 6 महिन्याचा डिप्रिशिएशन. 600 600 6/35 आणि 6 7 8 9 9,000 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला डिप्रिशिएशन जो काढायचा आहे 31/3/2015 ला बाय डिप्रिसिएशन 9,000. आता मात्र आपल्याला सगळ्या मोटार व्हेकलवरचा डिप्रिशिएशन आकारून झालेला, आपल्याला हा तिसरा वर्ष क्लोज करायचा आहे 31/3/2015 ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तिसरा वर्ष क्लोज करायचा. टोटल 504 5,44,500 4 14 1 6,44,500 6,44,500 या ठिकाणी हा वर्ष आपण तिसरा वर्ष क्लोज करतोय. आता आपल्याला क्लोज करण्यापूर्वी ही जी अमाउंट आहे डिप्रिसिएशनची संपूर्ण टोटल क्रेडिटची अमाउंट
या 6,54,500 मधून घालवायच्या आहे. आता ती घालवताना बघूया. टोटल 2,00,000, 10, 20, 28 बघूया. 1 2 3 1 2 3 3 0 8 26 9 9 2 8 9 27 म्हणजे 26 5 2